हे करा, असं जर तुमच्या नावावरती जर कार्यक्रम होत असतील तुम्ही हे करा ना, त्यावर दखल घ्या की तुम्ही. उद्या मी छापते तुमच्या नावावर कार्यक्रम लावते, तुम्ही काय करा. नाही मला फक्त मी काय म्हणते की आजचा कार्यक्रम कुणी ऑर्गनाईज केला. मग पत्रिका जी आहे ती उपसभापतीच्या नावाने पाहिजे होती. पत्रिका नाहीच आहे कार्यक्रमाची. हे जे फिरायला लागलंय ती पत्रिका एक मिनिट, तुमच्या ऑफिस कडून तुमच्या स्टाफला तुमच्या किती ग्रामसेवकाच्या फोनवरती मी हे बघू, हा निरोप तुमच्या किती ग्रामसेवकाच्या तुमच्या ऑफिसवर. नाही पण पत्रकारांनी सांगितलं ना तुमच्या वतीनं निमंत्रण नाही म्हणून. तुम्ही एक झालेल्या गोष्टी एकतर तुम्ही कबूल करणार आहेत का तुम्हाला याचा किसच पडत बसायची सांगा. नाही एक आहे का तुम्ही ह्या प्रसंगी तुम्ही इकडे बघा. ऑर्गनाइज ह्यांनी केलं नाही ना, तुम्ही 10 लाखांनी निमंत्रण दिलं आम्हाला. हा मग ह्याला 10 ला एकदम औपचारिकता म्हणून एक तासापूर्वी विद्यमान सदस्याला निमंत्रण कसं काय दिलं? ऑर्गनाइज केलं नाही ना, ठेवलं नाही म्हणते ना, सभापतीने द्यायला तुम्ही ठेवलं कसं केलं? नाही 2 मिनिटं. तुमच्या मला 9:58 मोहोळकर कोण आहे त्यांचा फोन आला. ऐका, तो शासकीय माणूस आहे, तो खासगी नाहीये. त्यांनी मग त्या कॅपॅसिटीनेच फोन केला असेल. हो ना. मी त्यांना काय म्हटलं, मला म्हटलं ते जस्ट टू इन्फॉर्म, म्हटलं तुम्हाला फक्त इन्फॉर्म करायचं, आमची इन्व्हॉल्वमेंट लागणार आहे का इन्फॉर्मेशन असेल तर मग इन्व्हॉल्वमेंट जर असेल, तुम्ही निमंत्रण जर देत असाल तर तुम्ही 1 तास आधी निमंत्रण कसं देता? नाही एक साधा जरी कार्यक्रम मी घेतला आपला असला, गेल्या वेळेस आपण कार्यशाळा घेतली होती, सर आपण सगळ्यांना फोन, हा कार्यक्रम आमचा नव्हताच. नव्हता मग तुमच्या पंचायत समितीच्या दालनाचे उद्घाटन कसं करतात त्यांनी? उद्घाटन कसं करतात तुमच्या? काय म्हणते तुम्हाला, असं नाही काहीतरी हे करायचं नव्हता. तर विनीत मध्ये जर तुमची नावं येत असतील तर हे गंभीर नाहीये का? आज डेप्टी कलेक्टरचं नाव येतं, तहसीलदारचं नाव येतं, बीडीओचं नाव येतं विनीत म्हणून. उद्या मी लावते कार्यक्रम, एक विनीत तुमची नावं टाकते, याल तुम्ही सांगा उद्याच लावते मी, उद्याच 10 वाजता निरोप करू, आपण 11 वाजता कार्यक्रम करू. येणार आहात तुम्ही? आम्हाला ते माहितीच नव्हतं कोणतं एखाद्या उद्या उद्घाटन करतो आणि तुमची नावं टाकतो, चालेल का? मी तसं करतो. एखाद्या दारूच्या दुकानाचं तुमचं डिप्टी कलेक्टर तहसीलदार यांची नावं